नमस्कार. कसे आहेत? बरे व्हा. तर मी अभय शेलटकर माझ्या मालवणी चिली या युट्यूब चॅनलवरती तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. खरं तर आज तुमका काय दाखवू ह्यो म्हाका प्रश्न पडलेलोच. पण तितक्यात माझे ओम आणि राजकमल हे दोघ जण भाव शिले आणि ते बोलले, "भावाशी, अरे आपल्या गावातला प्रति पंढरपूर दाखवणार रे." आता प्रति पंढरपूर आणि ता सुद्धा आमच्या गावात. हे ऐकून तुम्ही पण शॉक झाला असतालच. चला तर मग आपण जाऊया आता प्रति पंढरपूर बघू. चला माझ्या वांगडा. जाता जाता आम्ही सातेरी आईचो आशीर्वाद घेतलो. आईचो आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्ही चलतच जाय होतो, त्यामुळे आमका घाटी ही लागतलीच असती. घाटियाने आम्ही हळूहळू हळूहळू प्रति पंढरपूरच्या दिशेने चलाक लागलो. थोडीशी निसर्गावांगडा हितगुज केली आणि पुढे निघालो. रस्त्यान जाय होतो तेव्हा गाडये हे आपणाक दिसतलेच असते. गाडये येत जायत होते. घाटियेर आमका एक देव लागलो. म्हणजे त्या देवाचं नाव असा पांजिनीचो देव. त्या देवाचा थोडंसं आशीर्वाद घेतलो आणि आम्ही प्रति पंढरपूरच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना झालो. पावसाळी वातावरण होता म्हणून सगळीकडे आपणाक हिरवाई बघू गावा होती. आणि आता आमका लागले ते म्हणजे प्रति पंढरपूरचे पायरे. हळूहळू हळूहळू पायरे चढाक लागलो. मगे आमच्या डोळ्यासमोर साक्षात आमका दिसला ता म्हणजे आमचा प्रति पंढरपूर म्हणजेच परमपूज्य नामदेव महाराज मठ खवणे. मगे मठाच्या पायऱ्यांका पाया पडान आम्ही गेलो आतमध्ये. पहिलो आमचो अजिंक्य गाभाऱ्यात गेलो. गणपतीचा, तसे विठ्ठल रखुमाईचा, दत्ताचा आणि मगे नामदेव महाराजांचे पदस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतल्यान, त्यांचं दर्शन घेतल्यान. कोळंबकर कुटुंबीय मोठ्या भक्तिभावान हय रोज पूजा अर्चना करीत असतात. तसाच हयले ग्रामस्थ आणि भक्तगण संध्याकाळची आरती सुद्धा करतात. मगे मिया गाभाऱ्यात गेलंय आणि सगळ्या देवतांचा अगदी जवळसून छायाचित्रण केलंय. दर्शन सुद्धा घेतलंय आणि मगे मात्र मी महाराजांच्या चरणावरती अगदी नतमस्तक झालंय. मगे गाभाऱ्याच्या उजव्या बाजू गेलंय तर समोर महाराजांचा प्रतिस्वरूप आमका दिसा होता. थंयचो सुद्धा आशीर्वाद घेतलंय आणि गाभाऱ्याच्या डाव्या बाजू गेलंय. थंयसर महाराजांची गादी, ग्रंथालय, महाराजांचा छायाचित्र, पालखी, अब्दागीर, पकवास अशी अनेक साधने आपणाक थंयसर बघूक गावली. मगे महाराजांच्या गादयेचो थोडोसो आशीर्वाद घेतलंय. मगे मी या प्रसाद सेवन करी होतय तवसर आमच्या अजिंक्यान पकवाजार थाप मारली आणि सूर ताल याची लयबद्धता पकडल्यान. मगे मिया मात्र इलय खळ्यात आणि थोडोसो निसर्ग मी न्याहाळू होतय बघून खूप मन प्रफुल्लित झाला. आणि मगे मात्र माझी नजर गेली ती म्हणजे एका भल्या मोठ्या वटवृक्षावर. खरा तर याच वटवृक्षापासून सुरुवात झाली. तर फक्त म्हणजे आता आपण मठातून बाहेर पडल्यानंतर मठाच्या बाजूक म्हणजे मठाच्या उजव्या साईडीक असलेल्या होम हवन किंवा होम कुंडाकडे येलेलो असो. तर आपण बघू शकता ह्या होम कुंड कशा पद्धतीत डिझाईन केलेला असा आणि बाजूक जर बघितलं तर परमपूज्य नामदेव महाराजांचं तुमका एक भलं मोठं बॅनर सुद्धा दिसता. आता हे होम हवन कधी केलं जातं तर ज्यावेळी मागी गणेश जयंती उत्सव पार पडतात त्याच्यानंतर एक 2 ते 3 दिवसात या मठाचं वर्धापन दिन सोहळा पार पडतात. त्या दरम्यान हैसर गणेश याग किंवा असे होम हवन केले जातात. तर त्याच्या बरोबर आपण समोर बघला तर महाराजांनी किंवा महाराजांच्या सेवेकरींनी
ज्यावेळी या वास्तूची उभारणी केली, ज्यावेळी मठाची उभारणी करून नव्हती, त्याच्या अगोदर या वास्तूची उभारणी केलेली एका भक्त निवास किंवा आपण एक सेवा आश्रम म्हणू शकतो. तेव्हा पहिल्यांदा हे महाराज बसलेले. त्याच्यानंतर हे सुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारे खयचे खयचे देव पूजले गेलेले असत. आता काही लॉक केलेला असल्यामुळे तुमका आतमधली माहिती मी म्हणजे बाहेरूनच सांगतोय. आतमध्ये जाऊ आपणाला संधी मिळायची नाही आणि तो उचित सुद्धा ठरायचा नाही. आणि ह्या बाजूक जर आपण बघितला तर आपण बघू शकताय तर दर गुरुवारीचा महाप्रसाद केला जाता. तर त्या महाप्रसादासाठी जी भांडी वापरली जातात ती भांडी हय स्टोअर करून ठेवलेली असतात. आणि रोजच्या महाप्रसादाचा इंधन तर आपण बघू शकतो ती म्हणजे लाकडा. कारण या गुरुवारच्या महाप्रसादासाठी आपण रोजच्या रोज गॅस वापरू शकणार ना किंवा त्या इंधन जाळू शकणार ना. तर त्याच्यासाठी नैसर्गिक पद्धतीने हा सगळा केला जाता महाप्रसाद. तर आपण आता पुढे जाऊया. आता मठाच्या मागच्या बाजू गेलो तर सुसज्ज अशी बाथरूम व्यवस्था आणि शौचालय व्यवस्था सुद्धा होती, जेणेकरून भक्तांची गैरसोय होऊ नये. मगे आमची नजर कळसार फडकणाऱ्या पताक्यावर गेली. खूप भारी वाटा होता. खळ्यात जरा फेरफटको मारलो, निसर्ग न्याहाळलो. मित्रांनो, या मठाची स्थापना 2004 साली झाली. महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेली ही भूमी आज कितीतरी भक्तांचा श्रद्धास्थान असा. जिल्ह्यातले अनेक भक्तगण या मठाक आवर्जून भेट देत असतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, तुमका माझे जर व्हिडिओ आवडत असतील आणि हो आमच्या प्रतीक पंढरपूर अर्थात परमपूज्य नामदेव महाराज मठ खवणे या धार्मिक स्थळाविषयीचा जो व्हिडिओ बनवलो तो जर तुमका आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करू का त्यांच्यानी माझ्या चॅनलला मालवणी झील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं भरघोस प्रेम माका दिया. महाराजांच्या चरणी ही सेवा जर अर्पित आपण करतच असो, महाराजांका आमचा व्हिडिओ आवडलोच असा, महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच, पण तुमचं सुद्धा आशीर्वाद तेवढंच आमच्या पाठीशी असणं गरजेचं असा. तेव्हा आमका भरघोस असो प्रेम द्या आणि आमका पुढे जाण्यासाठी मदत करा. जय जय राम कृष्ण.